नमस्कार मंडळी. आज मी इथे बनवत आहे शिमला मिरचीची भाजी. त्यासाठी मी इथे छोट्या छोट्या शिमला मिरच्या घेतल्या, धुवून घेतल्या या स्वच्छ. त्यासाठी मी एक कांदा घेतला. आपल्याला भरीव शिमला मिरची करायची, म्हणजे कांदा, काही मसाले, शेंगदाण्याचे कूट, सगळं साहित्य याच्यामध्ये मिरचीमध्ये भरायचं आहे. त्यासाठी मी एक कांदा घेतला, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं, धने जिरे पावडर घेतली, इथे मी अद्रक आणि लसणाची पेस्ट मिक्सरमधून बारीक करून घेतली, थोडीशी हळद, लाल तिखट. शिमला मिरची ही तिखट नसते ना, तर म्हणून आपण थोडंसं तिखट याच्यामध्ये जास्त टाकणार आहे. हा घरचा मसाला, थोडीशी कोथिंबीर जास्त वापरायची. कोथिंबीरने छान चव येते. चवीनुसार मीठ घेतलं मी इथे. हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. छान एकजीव असं कालवायचं. ज्यात तुम्ही थोडा मसाला अजून जास्त वाढवू शकता, म्हणजे अजून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा डाळव्याचं कूट पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. थोडंसं मी याच्यामध्ये तेल टाकलं मसाल्यामध्ये, म्हणजे ते कोरडा मसाला होऊ नये ना. आणि आपल्याला हे मिरची कट करून घ्यायची आहे, म्हणजे याचे 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे मधून कट करायची. म्हणजे आपल्याला ह्या मिरचीमध्ये थोडासा मसाला भरायचा. बघा इथे 4 भाग मी असे मिरचीचे कट करून घेतले छोटे छोटे. यामध्ये आपल्याला थोडा मसाला भरायचा. त्या मिरचीमधून मसाला बाहेर पडला नाही पाहिजे, असं दाबून मसाला भरायचा. बघू शकता याप्रमाणे मी मसाला भरला. मिरचीला मध्ये थोडंसं असं कट करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला भरता येतो. याप्रमाणे मी या सगळ्या मिरच्या कट करून घेते आता. सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेते. मसाला हा थोडा दाबून भरायचा, म्हणजे खाली पडत नाही. तो आपण ज्यावेळेस कढईमध्ये टाकतो ना या मिरच्या, तर त्यातून मिरचीमधून तो मसाला निघाला नाही पाहिजे. इथे मी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं. मोहरी, जिरे, याच्यामध्ये एक कांदा मी उभा चिरलेला घेतला. कांद्याने छान चव येते मिरचीला. थोडासा हिंग, लालसर कांदा परतून घ्यायचा. छान इथे कांदा परतून घेतला मी. त्यामध्ये थोडे मसाले पण टाकायचे. आपण मिरचीमध्ये मसाले भरलेले आहेच, पण तरी पण याच्यामध्ये अजून थोडेसे मसाले टाकायचे. कांद्यामध्ये हळद, घरचा मसाला, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, आणि मग ज्या आपण मिरच्या भरून ठेवलेल्या आहे त्या याच्यामध्ये एक एक मिरची सोडायची. तो मसाला आपला सांडला नाही पाहिजे मिरचीमधला. आणि हळूवारपणे ह्या मिरच्या खालीवर अशा हलवायच्या थोड्याशा. थोडंसं यामध्ये पाणी पण तुम्ही टाकू शकता, म्हणजे आपला हा मसाला कढईला लागला नाही पाहिजे. थोडंसं पाणी टाकायचं.
मिरचीचे साल जाड असतात ना, म्हणून थोडी शिजायला वेळ लागतो. 15 ते 20 मिनटं लागतात शिजायला भाजी ही. बघा आपली थोडी भाजी शिजत आली. अजून याला थोडं झाकण लावून थोडी भाजी वाफळून घेते. बघा छान झाली आपली भाजी. मिरची पण इथे शिजली. मिरचीचे साल आहे ना जे जाड ते नरम झाले असे. जास्त रस्सा पण नाही करायचा आपल्याला, फक्त अंगापुरता रस्सा. बघा छान शिजली आपली भाजी. कलर पण छान आला भाजीला. मिरचीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा. भरीव शिमला मिरची खायला खूप छान लागते. नक्की करून बघा तुम्ही.